जलजनयन विधि नमुचि हरण मुख विबुध विनुत पद पद्म जलजनयन विधि नमुचि हरण मुख विबुध विनुत पद पद्म विबुध विनुत पद पद्म। नमस्कार. भागवत संहिता वाचनामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आणि आपणा सर्वांना साष्टांग दंडवत. आपण ध्यान श्लोकांनी सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंडवत. कस्तुरी तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं सर्वांगे हरिचन्दनौ सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाः कथाः। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंगः। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिन्तासन्तानहन्तारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानो विनाशय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः। श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः। गजर करूया। नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे मुरली गान विनोद वेद स्तुत भूपाद बरहीन बरहा पीड नट नाटक फणि क्रीड वारिज भूषाभरण राजीव रुक्मिणी रमण जलरुहदल निभनेत्र जगदारंभक सूत्र पातक रजनी संहर करुणालय मामुद्धर
अगबक क्षय कंसारे केशव कृष्ण मुरारे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। आपण भागवत संहिता वाचन करतो आहोत। आपला वाक यज्ञ सुरू आहे। गंगा किनारी परीक्षित राजा सगळं राज्य सोडून देऊन येऊन बसलेला आहे। त्याच्या मृत्यूला काही दिवसच बाकी आहेत आणि त्याला शुक मुनी भागवत कथा सांगताहेत। भगवंतांच्या लीला ऐकवताहेत की ज्या योगे त्याला मृत्यूला सामोरं जाता येईल। भगवंत म्हणजे भगवान श्रीहरी, भगवान विष्णू आणि भगवान विष्णूंचंच एक रूप म्हणजे श्री दत्ताचा अवतार। आपण निरनिराळे भगवंतांचे अवतार बघितले, त्यावेळेला हाही अवतार बघितला। अत्री अनुसूया या दोघांचा पुत्र म्हणजे साक्षात दत्तात्रेय। आज दत्त जन्म पौर्णिमा, मार्गशीर्षातली पौर्णिमा म्हणजे दत्त गुरूंचा जन्म। त्यामुळे आज आपण दत्तात्रेयांना सुद्धा वंदन करूया। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दत्त म्हणजे दिला गेलेला। भगवंतांनी स्वतःला देऊन टाकला अत्री ऋषींना, म्हणून त्यांना दत्तात्रेय, अत्रींचा पुत्र, अत्रींना दिला गेलेला असा तो दत्त म्हणून दत्तात्रेय। आज त्यांची आठवण अनिवार्य आहे म्हणून आपण ती केली। भगवंतांचंच ते एक स्वरूप आहे, त्यामुळे आपण सुरुवातीलाच त्यांना वंदन करूया आणि पुढे जाऊया। आपला पंचम स्कंध चालू आहे। पंचम स्कंधातले आपले 16 अध्याय पूर्ण झालेले आहेत आणि आपण आज 17व्या अध्यायाकडे वळणार आहोत। 16व्या अध्यायात आपण बघितलं पर्वताचं वर्णन बघितलं, निरनिराळ्या किंवा भुवन कोशांचं वर्णन बघितलं, त्यात निरनिराळे पर्वत कसे आहेत त्यांचं वर्णन आपण बघितलं। आज आपण गंगेविषयीचं विवरण आणि शंकरांनी केलेली संकर्षण देवांची स्तुती, संकर्षण म्हणजे सुद्धा भगवान श्रीहरींचंच रूप, त्याची स्तुती भगवान शंकरांनी केलेली आहे ती आपण बघणार आहोत। आपण रोज म्हणतो योगोपदेश स्तोत्र म्हणजे शंकरांनी प्रचेता गणांना जी भगवान विष्णूंची स्तुती सांगितली ती आपण म्हणत आलेली आहोत। आज शंकरांनी केलेली भगवान विष्णूंची दुसरी स्तुती आपण पाहणार आहोत आणि त्याचं वाचन याच्या पुढे आपण पठण नेहमी करणार आहोत। शुक मुनी परीक्षित राजाला गंगा किनारी सांगतायत भागवत कथा, त्यात ते काय म्हणतायत परीक्षित राजाला ते आपण बघूया। श्री शुक उवाच, हे सुद्धा सगळं गद्य आहे त्यामुळे आपण वाचणार आहोत, गेयता नाही आहे याला। तत्र भगवत साक्षादज्ञ लिंगस्य विष्णोर विक्रमतो वाम पादांगुष्ठ नख निर्भिन्नोर्ध्वांड कटाह विवरेणांत प्रविष्टा या बाह्य जलधारा तच्चरण पंकजा वने जनारुण किंजल्को परंजिताखिल जगदघ मलाप होप स्पर्शना मला साक्षात भगवत्पदी त्यनुल्पलक्षित वचो विधीयमानाति महता कालेन युग सहस्रोपलक्षणेन दिवो मूर्धन्यवततार यत्तद्विष्णु पदमाहु। मोठी मोठी वाक्य ह्याच्यात केलेली आहे, म्हणजे मध्ये श्वास घ्यायला सुद्धा जागा नाही अशा प्रकारची ही वाक्य आहेत। जणू काही ही एक जिभेला किंवा श्वासाचा हा व्यायाम आहे किंवा जिभेला व्यायाम आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि त्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला हे वाचताना खूप जड जातं आणि
मला कल्पना आहे त्याची की कदाचित माझं बऱ्याच ठिकाणी चुकत असेल तर तुम्ही माझ्या माय माऊली आहात, तुम्ही मला सांभाळून घ्या आणि जिथे चुकतंय तिथे तुम्ही मला करेक्शन करायला मला हरकत नाही. तुम्ही करेक्शन केलं तर ते मला आवडेल. या आता शुक मुनी काय म्हणाले परीक्षित राजाला ते आपण बघूया. राजा बळीराजाच्या यज्ञशाळेत साक्षात यज्ञमूर्ती भगवान विष्णूंनी जेव्हा त्रैलोक्य मोजण्यासाठी आपला पाय पसरला, आपल्या सगळ्यांना ही कथा माहिती आहे की बळीराजा हा दैत्यांचा राजा आहे आणि त्यांनी भृगु क्षेत्री म्हणजे आजचं जे भरोच आहे तिथे यज्ञ आरंभलेला होता आणि त्या यज्ञामध्ये वामन अवतार घेऊन भगवंत गेलेले होते आणि त्यांनी त्रैलोक्य 3 पावलात त्यांनी सगळं मागितलं. 3 पावलं भूमी दे असं सांगितलं बळीराजाला. ते त्रैलोक्य मोजण्यासाठी आपला पाय पसरला तेव्हा त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या नखाने ब्रह्मांड रूप असलेल्या कढईचा जो वरचा भाग, कढई कशी असते आपली लोखंडी, तसा तो ब्रह्मांड रूप म्हणजे कढई सारखा पात्र डोळ्यासमोर आणा तर त्याचा वरचा भाग त्यांच्या नखामुळे फुटला आणि त्या छिद्रातून ब्रह्मांडाच्या बाहेरच्या बाजूची जी जलधारा आहे ती आत आली. तिने ते चरण कमल धुतल्याने त्यातील केशर मिसळून ती लाल झाली. ती धारा जी आहे ती जलधारा लाल झाली. त्या निर्मल धारेचा स्पर्श होताच संसारातील सर्व पापे नष्ट होतात आणि तरी ती धार नेहमी निर्मळच राहते. कारण साक्षात भगवान विष्णूंच्या पदाचा जिला स्पर्श झालेला आहे त्या किंवा ज्या पदांच्या मुळे ती धार निर्माण झालेली आहे तिच्यामुळे संसारातली सर्व पाप नष्ट होतात आणि तरीही ती धार निर्मळ राहते. कारण शुद्ध सत्य स्वरूप असलेल्या भगवंतांच्या चरणातून ती धार बाहेर आलेली आहे. म्हणून दुसऱ्या कोणत्याही नावाने उल्लेख न करता तिला भगवतपदी, त्या धारेला नावच भगवतपदी असं आहे. ती धार हजारो युगे होऊन गेल्यानंतर स्वर्गाच्या शिरोभागी असणाऱ्या ध्रुव लोकात उतरली तिला विष्णुपद असं म्हणतात. म्हणजे मुळात भगवंतांच्या पायाच्या नखामुळे ब्रह्मांड गोलाचा जो भाग उकलला गेला त्यातून जी धार निर्माण झाली त्यातनं जे रस बाहेर आला तो भगवंतांच्या चरणांच्या द्वारा आला आणि त्याला भगवतपदी असं म्हटलं गेलं आणि तो ध्रुव लोकात उतरल्यानंतर त्याला विष्णुपदी किंवा विष्णुपद असं म्हटलं जातं. यत्र हवाव वीरव्रत औत्तान पादे परम भागवतोस्मत् कुलदेवता चरणार विंदोदकम इति या मनुसवनमुत्कृष्यमाण भगवत भक्ति योगेन दृढं क्लिद्यमानांतर्हृदय औत्कंठ्य विवशा मिलित लोचन युग कुमल विगलितामल बाष्कलयाभिव्यज्य मान रोम पुलक कुलकोधुनापि परमादरेण शिरसा बिभर्ति. आणि आता इथे शुकमुनी परीक्षित राजाला म्हणतायत, हे वीरव्रत परीक्षिता, त्या ध्रुव लोकात उत्तानपादाचा पुत्र परम भागवत ध्रुव राहतो. ध्रुव बाळाची गोष्ट आपण ऐकली आहे आणि आपल्याला माहितीये की सगळं त्याचं आयुष्य उपभोगून झाल्यानंतर तो ध्रुव लोकात गेलेला होता किंवा त्याला भगवंतानी तिथे अढळ पद दिलेलं आहे. तो ध्रुव लोक म्हणून तिथे राहतो. इतर ग्रहांना तो दिशादर्शक म्हणून काम करतो. तो दररोज वाढत्या भक्तिभावाने हे आमच्या कुलदेवतेचे चरणोदक आहे. कारण बळीराजा हा ध्रुवाच्या कुलातील आहे म्हणून तो नेहमी म्हणतो आणि भक्तिभावाने असं म्हणतो की आमच्या कुलदेवतेचे हे चरणोदक आहे आणि म्हणून तो त्या शिरावरती घेतो. ते आजही ते जल तो मोठ्या आदराने मस्तकावर धारण करतो. त्यावेळी प्रेम भरामुळे त्याचे हृदय सद्गदित होते. भगवंतांच्या बद्दल अतिशय भक्ती आणि प्रेम ध्रुव बाळाला किंवा ध्रुवाला असल्यामुळे, आता तो बाळ नाहीये, तो आढळपदी बसलेला ध्रुव आहे, तर त्याला भगवंतांबद्दल अतिशय तीव्र प्रेम आहे. त्या टोकाचं प्रेम तो करतो. भगवंतांबद्दल आदर आहे आणि म्हणूनच भगवतपदी किंवा विष्णुपद असा असलेली ती धारा
तो चरणोदक म्हणून आपल्या मस्तकावर धारण करतो, त्यावेळेला त्याला अतिशय प्रेमाने गदगद येतं, म्हणजे सद्गदित होतो तो, त्याच्या डोळ्यात अश्रू येतात आणि तो जो भावनेचा उद्रेक असतो त्यामुळे त्याच्या डोळे भरून येतात, डोळ्यातून धारा वाहू लागतात आणि त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहतात. आपण जर कधी गंगा किनारी गेलो तर आपण गंगेकडे साधं नदी, पाणी म्हणून बघतो. त्या गंगेबद्दल आपल्याला ती भावना निर्माण होत नाही, कारण तिची निर्मिती कशी झाली आहे, ती किती महत्वाची आहे, भगवंतांच्या पायातून ती कशी आली, शंकराने तिला जटेवर कशी धारण केली, भगीरथांनी प्रयत्न करून ती कशी पृथ्वीवर आली, हा एवढा सगळा इतिहास ज्या वेळेला आपल्याला माहिती असेल त्यावेळेला आपल्याला त्या नदीबद्दलचा असलेला आदर अधिकच दुणावेल आणि प्रेम वाटायला लागेल, किंवा ती तेवढीच महत्वाची वाटायला लागेल. आणि मग आपल्या डोळ्यात नदीला भेटल्यानंतर, नदी पाहिल्यानंतर, नदीचं दर्शन घेतल्यानंतर, नदीत स्नान केल्यानंतर आपल्या डोळ्यातले अश्रू सुद्धा तेवढ्याच प्रेमाने त्या नदीच्या पाण्यात मिसळतील. पण तेवढं प्रेम निर्माण होण्यासाठी आपल्याला त्या मागचा सगळा इतिहास जाणून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. ततः सप्त ऋषयस्तत् प्रभावाभिज्ञा यान्ननु तपस आत्यंतिके सिद्धिरेतावती भगवती सर्वात्मनि वासुदेवेनुपरत भक्ति योग लाभै नैवोपेक्षितान्यार्थात्मगतयो मुक्ति मिवागता मुमुक्षव इव स बहुमान मद्यापि जटाजूटैरुद्वहन्ति. यानंतर आत्मनिष्ठ सप्तर्षी तिचा प्रभाव जाणल्या कारणाने हीच तपश्चर्याची अत्यंतिक सिद्धी आहे असे मानून ज्याप्रमाणे मुमुक्षुजन प्राप्त झालेली मुक्ती आदराने आपल्या मस्तकावर धारण करतात, त्याप्रमाणे ती आपल्या जटांवर धारण करतात. म्हणजे ती विष्णुपदी जी आहे, किंवा जिला भगवतपदी असं सुद्धा म्हटलेलं आहे. भगवतपदी असं सुद्धा म्हटलेलं आहे. ते ध्रुव जे म्हणतो की हे आमच्या कुलदेवतेचे चरणोदक आहे. कुलदेवता म्हणजे साक्षात भगवंत. तर तीच ही गंगा नदी ज्या वेळेला सप्तर्षी तिच्यामध्ये स्नान करतात किंवा ती मस्तकावर धारण करतात, स्वतःवर प्रोक्षण करून घेतात, त्यावेळेला त्यांना सुद्धा ही भावना तीव्रतेने होते. ते आपल्या जटांवर तिला धारण करतात, म्हणजेच ते आपल्या मस्तकावर तिला प्रोक्षण करून घेतात. तसे पाहता हे अत्यंत निष्काम आहेत. हे जे सप्तर्षी आहेत ते निष्काम काम करत असतात, पण तरी सुद्धा सर्वात्मा भगवान वासुदेवांच्या निश्चल भक्तीलाच आपली श्रेष्ठ संपत्ती समजून अन्य सर्व कामनांचा त्यांनी त्याग केलेला असतो. एवढेच काय, तिच्या समोर ते आत्मज्ञानालाही काही महत्व देत नाही. इतकं भगवत भक्तीला आणि भगवंतांच्या चरणातून निघालेल्या त्या धारेला ते सप्तर्षी सुद्धा महत्व देतात आणि आपल्या जटांवर तिला धारण करतात. चौथा श्लोक बघा. ततोनेक सहस्र कोटी विमानानीक संकुल देवयानेनावतरंतीन्दुमंडल मावार्य ब्रह्म सदने निपतती. तेथून ही गंगा नदी कोट्यावधी विमानांनी घेरलेल्या आकाशमार्गात उतरते आणि चंद्रमंडळाला भिजवून मेरूच्या शिखरावरील ब्रह्मपुरीमध्ये पडते. आता या नदीचा सगळा प्रवास विष्णुपदी पासून, म्हणजे विष्णूंच्या चरणांपासून निघालेल्या हा सगळा प्रवास आपल्याला इथे सांगितलेला आहे. तिथे तत्र चतुर्धा भिद्यमाना दिशमभिस्पंदती नद नदीपतिमेवा विनिविशती सीता अलकनंदा चक्षुर्भद्रेती. आणि तेथे ती म्हणजे त्या मेरू शिखरावर गेल्यानंतर, ब्रह्मपुरीमध्ये पडल्यानंतर तेथे ती सीता, अलकनंदा, चक्षु आणि भद्रा अशी निरनिराळी नावं धारण करून 4 प्रवाहामध्ये विभक्त होते. एक असलेली धार तिच्या 4 धारा तयार होतात आणि निरनिराळ्या 4 दिशांकडे वाहत जाऊन शेवटी नद्यांचा अधिपती जो आहे समुद्र, किंवा त्याला रत्नाकर असं म्हणतात, त्या समुद्राला ही जाऊन मिळते. गंगा नदीचा उगम कुठे आहे आणि गंगा नदी कशी जाऊन
समुद्राला मिळते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे त्याच्यावर मी आता बोलणार नाही, आपल्याला तेवढा वेळ नसतो. सीता तू ब्रह्म सदनात केसराचलादिगिरी शिखरेभ्योद्धोध प्रस्रवंती गंधमादन मूर्धसु पतित्वांतरेण भद्राश्व वर्षं प्राच्यां दिशि क्षार समुद्रम प्रविशती. त्यापैकी सीता ही जी एक धार आहे, म्हणजे ही जी एक वेगळी नदी निघालेली आहे, ती ब्रह्मपुरीतून खाली उतरते आणि केसराचलाच्या सर्वोच्च शिखरावरून खालच्या बाजूला गंधमादन पर्वताच्या शिखरावर पडते. ज्या गंधमादन पर्वतावर नर नारायण आज सुद्धा साधना करतायत, त्या गंधमादन पर्वताच्या शिखरावरती पडते आणि तिथून भद्राश्व नावाचं जे वर्ष आहे, म्हणजे आता वर्ष म्हणजे राज्य असं तुम्ही धरा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, कारण तिथे आपल्याला पुढे किती राज्य आहेत, किती वर्ष आहेत, त्या वर्षांचं सुद्धा वर्णन पाहायला मिळणार आहे. तर त्या भद्राश्व वर्षाला भिजवून पूर्वेकडील खाऱ्या समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे हे पण आपल्याला माहितीये, बंगालच्या उपसागरात तिथे जाऊन ही गंगा नदी मिळते. तर तिचं नाव सीता असं त्या नदीचं नाव आहे. म्हणजे गंगेचीच एक धार किंवा गंगेचाच एक प्रवाह, तिला सीता असं म्हटलं गेलं. सीत म्हणजे थंड, थंड असणारी अशी ती म्हणून, किंवा पृथ्वीतून उत्पन्न झालेली म्हणून सुद्धा तिला सीत किंवा थंड असं म्हणतात किंवा सीता असं म्हणतात. जसं रामाच्या पत्नीचं नाव सीता आहे, ती कशी भूमिकन्या म्हणून तिला सीता म्हणतात, तसंच हिला सुद्धा सीता म्हटलं जातं. 7वा श्लोक बघा. एवं माल्यवत् शिखरान् निष्पतन्ति ततो नुपरत वेगा केतुमालमभिश्चक्षुः प्रतीच्यां दिशि सरत्पतीं प्रविशति. याप्रमाणेच चक्षु माल्यवान पर्वताच्या शिखरावरून, म्हणजे चक्षु ही सुद्धा एक धार विष्णुपदीची किंवा गंगेची धार असं तिला म्हणा, आणि तिचं नाव चक्षु आहे. माल्यवान पर्वताच्या शिखरावरून बेधडक केतुमाल वर्षामध्ये, म्हणजे केतुमाल नावाच्या राज्यामध्ये पहिली आपण बघितली सीता ही ब्रह्मपुरीवरून खाली उतरते आणि भद्राश्व वर्षाला भिजवून टाकते. तसे ही चक्षु माल्यवान पर्वताच्या शिखरावरून बेधडक खाली उतरते आणि केतुमाल वर्षामध्ये वाहत जाऊन पश्चिमेकडील क्षार समुद्राला जाऊन मिळते. पुढे बघा 8वा श्लोक. भद्रा चोत्तरतो मेरु शिरसो निपतिता गिरिशिखर मतिहाय शृंगवत शृंगादवस्यंदमाना उत्तरांस्तु कुरुनभित उदिच्चां दिशि जलधीम विप्रविशति. ही भद्रा जी आहे, तिसरी धार गंगेची, ही मेरू पर्वताच्या शिखरावरून उत्तरेकडे वाहत जाते. तसेच एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वतावर असं करत शेवटी ती शृंगवान पर्वताच्या शिखरावरून खाली उतरून उत्तर कुरु देशात उत्तरेकडे वाहत वाहत समुद्राला जाऊन मिळते. तसं आता अलकनंदेचं काय आहे ते बघूया. तथैव अलकनंदा दक्षिणेन ब्रह्मसदनात बहूनी गिरिकुटान्यतिक्रम्य हेमकुटाद्धैमकुटान्यतिरभ सतर रंहसा लुठयन्ति भारतमभिवर्षं दक्षिणस्यां दिशि जलधिमभि प्रविशति यस्यां स्नानार्थं चागच्छतः पुंसः पदे पदेष्वमेध राजसूयादीनां फलं न दुर्लभम इति. तशीच अलकनंदा नदी ही ब्रह्मपुरीच्या दक्षिणेकडील अनेक पर्वत शिखरांना ओलांडून, जसं भद्रा नदी मेरू पर्वताच्या शिखरेवरून उत्तरेकडे वाहत जाते आणि एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वतावर असं करत शेवटी ती शृंगवान पर्वतावरून खाली येते, तशीच अलकनंदा नदी पर्वत शिखरांना ओलांडून हेमकूट पर्वतावर पोहोचते. तिथून अत्यंत वेगाने हिमालयाच्या शिखरांना फोडत ती भारतवर्षात येते. आणि भारतवर्षात आपल्याला जर आपण चारीधामाच्या उत्तरखंडामधल्या यात्रेला जर कधी गेलो, तर केदारनाथ बद्रीनाथ वगैरे जिथे आहे तिथे, तर तिथे आपल्याला ही अलकनंदा नदीचा प्रवाह बघायला मिळतो. अतिशय सुंदर असा हा प्रवाह आहे. मी स्वतः बघितलाय म्हणून अगदी ठामपणे सांगू शकते. तर हिमालयाच्या शिखरांना फोडत
ही भारतवर्षात येते आणि पुन्हा दक्षिण दिशेला समुद्राला जाऊन मिळते. या नदीत स्नान करण्यास आलेल्या माणसांना पावलोपावली अश्वमेध, राजसूय इत्यादी यज्ञाचे फळ मिळणे कठीण नाही. म्हणजे जरी आपण सामान्य माणसं असलो आणि आपण राजसूय यज्ञ किंवा अश्वमेध यज्ञ किंवा अशा प्रकारचे कोणतेही मोठे यज्ञ केलेले नसले, पण फक्त या नदीच्या पात्रामध्ये किंवा या नदीमध्ये स्नान करून किंवा या नदीचं जल प्राशन करून आपल्याला ह्या यज्ञांचं फळ मिळवणं अवघड नाही, सहज शक्य आहे, असंच व्यासमुनी आपल्याला सांगतायत. पुढे बघा 10वा 11वा एकत्र वाचते मी. अन्येच नदा नद्यश्च वर्षे वर्षे सन्ति बहुशो मेर्वादिगिरी दुहितरशतशः तत्रापि भारतमेव वर्षं कर्मक्षेत्रमन्यान्यष्ट वर्षाणि स्वर्गिणां पुण्यशेषोपभोगस्थानानि भौमानि स्वर्गपदानि व्यपदिशन्ति. प्रत्येक वर्षात मेरू वगैरे पर्वतातून निघालेल्या आणखीही शेकडो नद्या आहेत. प्रत्येक वर्षात म्हणजे प्रत्येक देशामध्ये किंवा राष्ट्रामध्ये, पूर्वी राष्ट्र अशी संज्ञा होती त्याला, तर त्यामध्ये मेरू पर्वतातून निघालेले अनेक नद्या आहेत. आपण 4 उदाहरणादाखल हे प्रवाह बघितले, पण असे अनेक गंगेचे प्रवाह इकडे वाहत असतात. या सर्व वर्षांमध्ये भारतवर्ष ही कर्मभूमी आहे. उरलेली 8 वर्षे, आता 8 वर्षे कुठली आहेत त्याची आपण काही नावं बघूया. हरिवर्ष, किमपुरुष, भद्राश्व, केतुमाल, आणि रम्यक, हिरण्मय वर्ष, कुरुवर्ष अशी ही वर्षांची नावं आहेत. आणि ह्यात 10वं वर्ष आहे ते इलावृत वर्ष असं म्हटलं जातं. आणि ते ब्रह्मांड कसं आहे, कमळासारखं आहे आणि त्यात आत ही वर्ष आहेत आणि सगळ्यात मध्यभागी आहे ते इलावृत वर्ष आहे. असं पुढे आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे किंवा हे आपल्याला एका अध्यायात त्याचं वर्णन बघायचं आहे, तेव्हा ते बघायला मिळेल. पण आता वर्षांचा उल्लेख आला म्हणून मी तुम्हाला थोडीशी प्रस्तावना दिली. या सर्व वर्षांमध्ये भारतवर्ष हीच कर्मभूमी आहे. उरलेली 8 वर्षे स्वर्गवासी पुरुषांची स्वर्गभोगातून उरलेली पुण्य भोगण्याची ठिकाणं आहेत, म्हणून यांना भूलोकाचे स्वर्ग असेही म्हणतात. भारतवर्षामध्ये आपण जे सगळेजण जन्माला येतो ते कर्म करण्यासाठी जन्माला येतो. कर्म करताना ते कसं कर्म करायचंय आणि कर्मफळाची कशी इच्छा करायची नाहीये, त्यातनं अलिप्त राहून कर्म कसं करायचंय, हा सगळा आपल्याला ज्ञान किंवा हा बोध अनेक ऋषींनी या आधी आपल्याला केलेला आहे. पण इतर जी 8 वर्ष आहेत ती मात्र भोग वर्ष आहेत किंवा स्वर्गामध्ये ज्या पुरुषांचे भोग काही अपूर्ण राहिलेले असतात, स्वर्गामध्ये जे लोक जातात भाग्यवान, सकाम पूजा केल्यानंतर जे भाग्यवान पुरुष असतात ते स्वर्गामध्ये जातात. पण स्वर्गामध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला उपभोग घ्यायचे असतात, आनंदी आनंद असतो. पण तो आनंद तुमचं पुण्य संपल्यानंतर एकदा तुम्हाला खाली यावं लागतं. पण तसंच स्वर्गभोगातनं जर काही उरलेली असतील पुण्य, आपली पुण्यकर्म किंवा पुण्यभोग, तर ती पुण्य भोगण्यासाठी ही 8 जी वर्ष आहेत इतर भारतवर्षा व्यतिरिक्त ही भोगण्याची ठिकाण आहेत, म्हणून यांना भूलोकाचे स्वर्गलोक असं म्हणतात. पुढे बघा. एष पुरुषाणां मयुत पुरुषायुर्वर्षाणां देवकल्पानां नागायुत प्राणानां वज्र संहनन बलवयो मोद प्रमुदित महासौरत मिथुन व्यवायाप वर्ग वर्ष द्रुतैक गर्भ कलत्राणां तत्र तु त्रेतायुग समः कालो वर्तते. मानवी गणनेनुसार तेथील देवतुल्य मनुष्यांचे आयुष्य हे 10,000 वर्षांचे असते. म्हणजे जिथे आपण स्वर्गवासी पुरुषाची जी पुण्य भोगण्याची ठिकाणं आहेत तिथलं देवतुल्य जे मनुष्य आहेत, जे पुण्य कर्म केलेले माणसं आहेत, त्यांचं आयुष्य हे 10,000 वर्षांचं असतं. त्यांच्यामध्ये 10,000 हत्तींचं बळ असतं. तसेच त्यांच्या वज्राप्रमाणे सुदृढ शरीरात जी शक्ती, तारुण्य आणि उल्हास असतो, त्यामुळे ते पुष्कळ काळपर्यंत मैथुनादी विषय भोगीत राहू शकतात.
शेवटी भोग संपल्यानंतर त्यांचे आयुष्य फक्त 1 वर्षाचे शिल्लक राहते. तेव्हा ज्या वेळेला त्यांचं आयुष्य आता 1 वर्ष शिल्लक आहे, त्या वेळेला त्यांच्या स्त्रिया गर्भधारण करतात. अशा प्रकारे तेथे नेहमी त्रेतायुगासारखा काळ असतो असं वर्णन केलेलं आहे. आपण कधी याची कल्पना सुद्धा केलेली नसते की या उपभोग घेण्याचे जे स्वर्गासारखे जे भाग आहेत, जी वर्ष आहेत किंवा जी राष्ट्र आहेत, तर तिथे किती काळ आयुष्य असतं, किती जगतात ते आणि ते कसा उपभोग घेतात आणि शेवटी 1 वर्ष आयुष्य त्यांच्या राहिलं की मग त्यांच्या स्त्रिया गर्भधारणा करतात आणि पुढे नवीन प्रजा निर्माण करतात. पुढे बघा 13वा श्लोक. यत्र देवपतय स्वैर्गणनायकैर्विहित महार्हणा सर्वर्तु कुसुम स्तबक फलक फलकी सलयाश्रिया नम्यमान विटप लता विटपी भिरूप शुंभमान रुचिर काननाश्रमायतन वर्षगिरी द्रोणीषु तथा चामल जलाशयेषु विकच विविध नव वन रुहा मोद मुदित राजहंस जल कुक्कुट कारंडव सारस चक्रवाकादिभिर मधुकर निकराकृति भिरूप पूजितेषु जल क्रीडादिभिर विचित्र विनोदै सुललित सुर सुंदरीणां काम कलिल विलास हास लीलावलोकाकृष्ट मनोदृष्ट स्वैरं विहरन्ति. केवढं मोठं वाक्य आहे हे. आता या वाक्याचा अर्थ आपण बघूया. हे एवढं मोठं वाक्य वाचल्यानंतर त्याचा पत्ता काही लागत नाही की आपल्याला ते काय सांगतायत, पण थोडं थोडं जर वाक्य जर वाचलं ना तर आपल्याला याचा उलगडा सहजपणे होतो. पण इतकं शांतपणे वाचायला आपल्याकडे तेवढा पुरेसा वेळ नसतो. आपल्याला थोड्या वेळामध्ये खूप सारं ऐकायचंय, पाहायचंय, वाचायचंय, साठवायचंय. त्यामुळे मला थोडं हे जास्त फास्ट घ्यावं लागतं, जलद गतीने घ्यावं लागतं. तर त्याचा अर्थ आपण बघूया. तेथे असे आश्रम, भवने, वर्षे आणि पर्वतांच्या दऱ्या आहेत. आपण जी वर्ष बघितली की जी भोग विलासाची वर्ष आहेत, जिथे उपभोगाची साधनं पुरेपूर आहेत, ज्या माणसांचं 10,000 वर्षांचं आयुष्य असतं, असं तिथे काय असतं तर तेथे असे आश्रम, भवने, वर्षे आणि पर्वतांच्या दऱ्या आहेत की तेथील सुंदर वने, उपवने, सर्व ऋतूतील फुलांचे गुच्छ, फळे आणि नवीन पालवीच्या शोभेच्या भाराने वाकलेल्या फांद्या आणि वेलीयुक्त वृक्षांनी सुशोभित असे असलेले वृक्ष तिथे आहेत. तेथे निर्मल पाण्याने भरलेले जलाशय असे आहेत की ज्यात निरनिराळी नवीन कमळे उमललेली असतात. काल आपण निरनिराळ्या नद्या बघितल्या. आम्रवृक्षाच्या झाडापासून, आंब्याच्या रसापासून बनलेली नदी, जांभळाच्या रसापासून बनलेली नदी, वटवृक्षाच्या पारंब्या, त्यातनं निघालेल्या 5 मधाच्या धारा, त्यांच्या नद्या, अशा प्रकारच्या आपण नद्या बघितल्या. आता इथे जे जलाशय आहेत त्यात निरनिराळी नवीन कमळं उमललेली असतात आणि त्या कमळांच्या सुगंधाने आनंदित होऊन राजहंस, पाणकोंबड्या, कारंडव, सारस, चकवा इत्यादी पक्षी निरनिराळ्या प्रकारच्या बोली बोलतात. वाचताना सुद्धा आपल्याला हे आनंद होतो की किती आनंदी, उत्साही, रसरशीत असं हे वर्णन केलेलं आहे की आपल्या डोळ्यासमोर त्याचं चित्र जणू काही उभं राहतं. ही व्यासांच्या शब्दांची किमया आहे. आणि म्हणूनच नुसतं भागवत वाचणं हे तत्वज्ञान शिकणं असं नाही, तर ह्यात साहित्य सुद्धा आहे, त्याचा सुद्धा आस्वाद आपल्याला घेता येतो. तसेच वेगवेगळ्या जातींचे धुंद भुंगे मधुर गुंजारव करीत असतात. या ठिकाणी देवांचे अधिपती परम सौंदर्यवान देवांगनांसह त्यांच्या कामोन्मादक सूचक हास्य विलास आणि लीला कटाक्षांनी मन आणि नेत्र आकर्षित झाल्यामुळे जलद क्रीडादी निरनिराळ्या प्रकारचे खेळ खेळत स्वच्छंद विहार करतात आणि त्यांचे मुख्य सेवक अनेक प्रकारच्या सामग्रीने त्यांचा आदर सत्कार करीत असतात. अशा प्रकारचं हे वर्णन वरच्या 13व्या श्लोकामध्ये आपण केलेलं बघितलं. आता 14वा आणि 15वा श्लोक घेऊया. नवस्वपि वर्षेषु भगवान नारायणो महापुरुष पुरुषाणां तदनुग्रहायात्मतत्व व्यूहेनात्मनाद्यापि सन्निधीयते
इलावृते तू भगवान भव एक एव पुमान् नैहन्यस्तत्रापरो निर्विशति भवान्याः शाप निमित्तज्ञो यत् प्रवेक्ष्यत स्त्रीभावस्तत्पश्चात् वक्ष्यामि. या 9 वर्षांमध्ये जी मगाशी मी तुम्हाला नावं सांगितली, या 9 वर्षांमध्ये 9ही वर्षांमध्ये म्हणजे सगळ्या वर्षांमध्ये, वर्ष म्हणजे आपण जे इयर या अर्थाने घेतो, 1 वर्ष गेलं 2 वर्ष गेलं या अर्थाने, किंवा हे वर्ष संपत आलं या अर्थाने घेऊ नका. वर्ष म्हणजे राष्ट्र या अर्थाने इथे वापरलेला आहे. 9 वर्षांमध्ये परमपुरुष भगवान नारायण तेथील पुरुषांवर अनुग्रह करण्यासाठी यावेळी सुद्धा आपल्या वेगवेगळ्या मूर्तींच्या रूपाने विराजमान असतात. आपण भगवंतांचे निरनिराळे अवतार बघितले. तर तसंच या संपूर्ण राष्ट्रांमध्ये 9ही राष्ट्रांमध्ये भगवंत निरनिराळ्या अवतारांमध्ये मूर्तींमध्ये प्रकट होतात किंवा विराजमान असतात. इलावृत्त वर्षामध्ये मात्र केवळ भगवान शंकरच एकटे पुरुष आहेत. इलावृत मी जे तुम्हाला म्हटलं की हे सगळ्याच्या मधोमध असलेलं 10वं वर्ष आहे. 9 वर्षांच्या व्यतिरिक्त असलेलं हे वर्ष आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं की ह्याच्यामध्ये फक्त भगवान शंकर पार्वती मातेसहित उपस्थित असतात. कारण या इलावृताचा आणि भगवान शंकरांचा विहार करण्याचं हे स्थान आहे. आणि त्यामुळे याला असा पार्वतीला कोणी जर तिथे आलं तर संकोच होतो भगवान शंकरांबरोबर विहार करताना. त्यामुळे तिने त्याला शाप दिलेला आहे की जर कोणी या इलावृतामध्ये आलं तर तो स्त्री होऊन जातो. त्यामुळे तिथे दुसरं कोणीही नसतं. इलावृत वर्षामध्ये मात्र केवळ भगवान शंकरच एकटे पुरुष आहेत. श्री पार्वती देवींचा शाप माहिती असलेला दुसरा कोणी पुरुष तेथे प्रवेश करत नाही. आणि कारण तेथे जो जातो तो स्त्री होतो. आणि या प्रसंगाचे आम्ही पुढे म्हणजे 9व्या स्कंधात वर्णन करू. 9व्या स्कंधात सुद्युम्नाची कथा आहे. आणि सुद्युम्न हा स्त्री होतो ह्याची कथा आपल्याला 9व्या स्कंधात वाचायला मिळणार आहे. ते आपण त्यावेळेला बघूया. त्यामुळे आता मी त्या गोष्टीमध्ये शिरत नाहीये. फक्त एवढं लक्षात ठेवा की इलावृत नावाचं जे वर्ष आहे किंवा जो एरिया आहे, जे राष्ट्र आहे, तिथे भगवान शंकर आणि पार्वती मातांचा विहार करण्याचं स्थान आहे. आणि पार्वती मातेच्या काही दासी तिच्या बरोबर असतात. पण तिथे जर कोणी नररूपाने प्रवेश केला म्हणजे मानवी नर असो किंवा प्राण्यांमधला असो तर तिथे त्याची स्त्री होते त्या क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर. भवानी नाथै स्त्री गणार्बुद सहस्रैर्वरुध्यमानो भगवतश्चतुर्मूर्तेर् महापुरुषस्य तुर्यान्तामसी मूर्तिं प्रकृतिमात्मनः संकर्षण संज्ञामात्म समाधी रूपेण सन्निधाप्यै तदभिगृणन् भव उपधावती. तेथे पार्वती आणि तिच्या कोट्यावधी दासींसह भगवान शंकर परमपुरुष परमात्म्याच्या वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण अशा संज्ञा असलेल्या चतुर्व्यूह मूर्तीपैकी आपली कारणरूप जी संकर्षण नावाचे तमप्रधान चौथी मूर्ती तिचे ध्यान करून मनोमय मूर्तीच्या रूपात चिंतन करतात. म्हणजे त्या इलावृतात ते नुसते विहार करतात असं नाही, तर भगवान शंकर स्वतः भगवंतांच्या रूपाचं चिंतन करतात आणि त्या मंत्राचा उच्चार करत त्यांची स्तुती करतात. मम तापमपा गुरुदेव, मम पापमपा गुरुदेव, मम तापमपा गुरुदेव, मम पापमपा गुरुदेव,